इचलकरंजीत एसएन गँगवर मोक्का अंतर्गत कारवाई. कोल्हापूर परिक्षेत्राचे आयजी सुनील फुलारी यांनी दिली प्रस्तावास मंजुरी. फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणी दुसरा आरोपी प्रशांत बनकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी. आरोपी पीएसआय गोपाल बदने अद्याप फरार. डॉक्टर तरुणीवर बीडच्या मूळ गावी करण्यात आले अंत्यसंस्कार. डॉक्टर पहिलेच्या मृत्यू प्रकरणी पीएसआय आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना सहआरोपी करा. अंबादास दानवेंची मागणी. तर आत्महत्येचं राजकारण करणारे लोक गलिच्छ. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी सर्व आरोप फेटाळले. प्रशांत बनकरला फक्त अटक करून चालणार नाही तर फाशीची शिक्षा द्यावी. मृत डॉक्टर पहिलेच्या कुटुंबियांची मागणी. तर प्रशांत निर्दोष असल्याची त्यांच्या बनकर कुटुंबियांची प्रतिक्रिया. रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ यांच्या वादामुळे महायुतीत मिठाचा खडा पडू नये. एकनाथ शिंदेनी मोदींची भेट घेतल्यानंतर व्यक्त केली आशा. रवींद्र धंगेकरांना काय सांगायचं ते सांगितलंय असंही शिंदेंचं स्पष्टीकरण. मुंबई महापालिकेसाठी भाजपचे 150+ टार्गेट. शिंदेच्या शिवसेनेला 65 ते 75 जागा देण्यास अनुकूल असल्याची माहिती. राज आणि उद्धव ठाकरे यांच्या समीकरणावरही राजकीय गणित ठरणार. 1 नोव्हेंबरला न भूतो न भविष्यती असा मोर्चा होईल असं नियोजन करा. राज ठाकरेंचा मनसे पदाधिकाऱ्यांना आदेश. दिल्लीतही आपल्या मोर्चाची दखल घ्यायला हवी अशाही सूचना. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने दिल्लीत घेतली पंतप्रधान मोदींची भेट. विकासाच्या मुद्द्यावर आणि सदिच्छा भेट घेतल्याची शिंदेची माहिती. शिवसेनेच्या संजय शिरसाट यांचं राजकारणातून निवृत्तीचे संकेत. वयानुसार कधीतरी थांबायचं असा माझ्या मनात प्रश्न आल्याचं संजय शिरसाट यांचं वक्तव्य. नवी मुंबईतल्या सिडको जमीन घोटाळ्यात वन विभागाची एंट्री. रोहित पवार यांनी आरोप केलेल्या यशवंत बिवलकरने वन खात्याची जमीन बळकावल्याची वन विभागाची कबुली.